गेलीवर आपल्या बाळाच्या रूपानं एक छान फूल उमललंय बघ. अहो मग त्या विठ्ठलानं दिलेल्या फुलाकडं जरा लक्ष द्या म्हणते मी. अहो आपल्या बाळाला जवळ घ्यावं, नाहीतर नुसते इटल इटल करत बसता. अहो घरात काय हवं काय नको ते बघायला नको. अहो तुम्ही तुमच्या इटलाला जसा जीव लावता तसा बाळाला जीव लावायला ना ग काय. कोण बाळाला जीव लावणार? ती तुमची माती. रोजची कामं कोण करणार? विठ्ठला पांडुरंगा वासुदेवा पंढरनाथा महात्मा. तुळसा, ए तुळसा, अगं कुठं आहेस? अगं मी विहिरीवर चालले पाणी आणायला. तू येतेस का माझ्या सोबत? सकू आले आले थांब, मी पण येते बरं का. थांब. अगं काय गो सकू, किती दिवसांनी आली आणि आल्या जायची गडबड कशाला करते? विचारपूस करू आणि मग जाऊ की पाणी आणायला. अगं पण मला सांग, होती कुठे तू? दिसली नाहीस. लेडीज कुठे गेलती? हा गं माहेरला गेले होते. मागच्या महिन्यात धाकला भाऊ राखी पुनवायला घ्यायला आलता मला. काय पण मग माहेर सारखं सुख नाही होत कुठं. 4 दिवस आराम केला, नाहीतर इथं दिस उगवल्यापासून दिस मावळे पटून नुसती कामच कामं. घरचं आवरा, बाहेरनं पाणी आणा. अगो बया, आपण इथं बोलत काय बसलोय? आवर बाई बिगी बिगी, जाऊ बरं पाण्याला. होय होय, अक्षी बराबर आहे बघ. बाईच्या नशिबाला हायच ये त्रास. नवरा असा जर अवघडा असेल ना तर मग काय आयुष्याचं कल्याणच. चलूया बिगी बिगी पाण्याला जाऊ. ऐकलं का? या चालली विहिरीवर पाणी आणाया. अहो सोन्या झोपलाय, त्याला मी इथं झोपवतीये आणि पाणी आणायला जातीये. जरा ध्यान ठेवा त्याच्याकडं. इटाल इटाल करत बसू नका.
पांडुरंग, तुळसा तुळसा पांडुरंग. गोळा कुंभार, धन्य आहेस तू. धन्य धन्य तुझी मुक्ती. इतक्या कठीण प्रसंगी देखील तू तुझ्या विठ्ठलाची साथ सोडली नाहीस. तुझ्यासारख्या भक्ताची भक्ती अवर्णनीय आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे गोळा. मला माफ कर इतरा, पण मी तुझ्या पाया पडणार नाही. तुझ्या पाया पडणार नाही. तुला तुला मी आपण पोटी वाटली तरी चालत, पण माझ्या पोटचा गोळा गेलाय रे. नाही तुझ्या पाया पडणार, नाही पडणार. तू सुद्धा धन्य आहेस. स्वतःच्या पुत्रासाठी देवाशी भांडायला देखील मागे पुढे पाहिलं नाहीस तू. आईसाठी जसा तिचा मुलगा आहे तसाच तो माझ्यासाठी देखील आहे. आणि कोणीही स्वतःच्या मुलाला दुःखी पाहू शकत नाही. तर या भक्तीच्या विश्वासाला वाचवतो. धन्य आहेस तू विठ्ठला, धन्य.